नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगाव येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। आमदार महेश शिंदे यांनी केले ध्वजवंदन। महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 65वा वर्धापन दिन अर्थात महाराष्ट्र दिन गुरुवारी सकाळी 8 वाजता कोरेगाव येथे साजरा करण्यात आला। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले। पोलीस दलाच्या वतीने सलामी देण्यात आली। त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर पत्नींचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते व प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये गौरव करण्यात आला। आमदार महेश शिंदे यांनी महाराष्ट्राचे विकास पुरुष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली असल्याचे सांगितले। महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी ज्यांनी त्याग केला असे गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार यांच्यासह कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील स्वातंत्र्य सैनिकांचा विशेष उल्लेख केला। राज्य शासन सामान्य जनतेच्या हितासाठी काम करत असून समाजातील गोरगरीब जनतेला न्याय दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले। प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी कोरेगाव तालुक्याचा आढावा सादर केला। प्रारंभी आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला। गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी आभार मानले। मनसेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील पुरवठा विभागाच्या तिन्ही गोदामांचे गोदाम व्यवस्थापक बदलले। तहसीलदारांचे आदेश। तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांची माहिती। कोरेगाव तालुक्याच्या पुरवठा शाखेतील अनागोंदी कारभाराविरोधात मनसेने महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी कोरेगाव वॉटर स्टेशन आणि रहमतपूर येथील गोदामांचे गोदाम व्यवस्थापक बदलले आहेत। त्यामुळे आंदोलन तूर्त स्थगित करत आहे, अशी माहिती तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी दिली। कोरेगावच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी 12:30 वाजता पत्रकारांशी बोलताना बर्गे यांनी मनसेने आंदोलन करण्याचा दिलेल्या इशारामागील भूमिका विशद केली। तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे, पुरवठा निरीक्षक गौरव माने यांचा अन्नागोंदी कारभार सुरू असून महिला बचत गट, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायतींच्या नावे असलेल्या स्वस्त धान्य दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर धान्याचा अपहार होत आहे। त्याचबरोबर अन्य दुकानदार देखील राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची फसवणूक करत सर्वसामान्य ग्राहकांची अडवणूक करत आहेत, त्यांच्या हक्काचे धान्य लुटत आहेत। याबाबत आम्ही तक्रार केली होती। सुरुवातीला प्रशासन या तक्रारीकडे फारसे गांभीर्याने पाहत नव्हते, मात्र महाराष्ट्र दिनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तहसीलदार डॉक्टर संगमेश कुडे यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी आनंद शिंदे यांच्याकडे सोपवलेल्या कोरेगाव गोदाम व्यवस्थापकाची जबाबदारी काढून घेतली असून अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे। त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक गौरव माने यांच्याकडील देखील गोदाम व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार काढून घेऊन अन्य अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे। मनसेच्या आंदोलनापूर्वीच तहसीलदारांनी पुरवठा विभागाची झाडाझडती घेत अधिकाऱ्यांचे पदभार काढून घेतले। याचाच अर्थ असा होतो की आमच्या तक्रारीमध्ये तथ्य होते, त्यामुळेच कारवाई करावी लागली आहे। आज हे आंदोलन तूर्त स्थगित करत असलो तरी भविष्यात स्वस्त धान्य दुकानदारांच्या कारभाराच्या विरोधात आंदोलनाची भूमिका कायम राहणार असल्याचे सागर संभाजी बर्गे यांनी सांगितले। जय महाराष्ट्र। मी सागर बर्गे। आज आपण तहसीलदार साहेबांना आपल्याला बोलून घेतलेलं त्यांनी जे मी आंदोलन केलं होतं 4/4/2025 रोजी पुरवठा शाखेमधील कारभाराबद्दल जे 2 कर्मचारी आहेत, गौरव माने आणि आनंद शिंदे, त्यांचा आज चार्ज साहेबांनी काढलेला आहे। आणि जी पुरवठा विभागात जो दलितचे कारभार चालू आहे त्या संदर्भात आपण मीटिंग लावून त्यांना त्या ह्याच्यातनं काढून घेत त्यांचा चार्ज काढलेला आहे। त्या संदर्भात आपल्याला लेखी पत्र साहेबांनी दिलेलं आहे आणि ह्याच्या पुढेही आंदोलन असंच राहणार। जोपर्यंत सोसायटी परत ग्रामपंचायतचे जे मार्फत जे रेशन दुकानाचे बिल आहे त्या संदर्भात लवकरच साहेब कारवाई करणार आहे। ग्राम सोसायटी, ग्रामपंचायत किंवा बचत गटाला जे दुकान दिलेलं आहे ते दुकान ते सोसायटी हे सोडून दुसरी माणसं चालवत आली, त्या संदर्भात लवकर कारवाई करतील असं साहेब बोललेले आहेत। जर नाही केलं तर हे आंदोलन तसं चालू आहे। कोरेगाव कचरा डेपो प्रकरणी प्रशासनाची चालढकल कायम। आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडणार। शिवसेना उभाटा शहर प्रमुख अक्षय बर्गे यांचा इशारा।
कोरेगाव नगरपंचायतीने बेकायदेशीररित्या सुरू केलेल्या कचरा डेपो प्रकरणी कारवाई न करता प्रशासन कागदोपत्री कामकाज करत सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार करत आहे। एकूणच ठराविक लोकांना पोचण्यासाठी सामान्य जनतेला टार्गेट केले जात आहे। कोरेगाव तालुक्याचे प्रशासन याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करत असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे येथून पुढील आंदोलन आता थेट जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या समोरच केले जाईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे यांनी दिला। महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी सकाळी 8 वाजता ध्वजवंदनावेळी प्रशासकीय इमारतीसमोर कचरा ओतून आंदोलन करण्याचा इशारा अक्षय बर्गे यांनी दिला होता। त्या पार्श्वभूमीवर स्वतः कचरा भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन बर्गे आंदोलनस्थळी येत होते। मात्र प्रसंगावधान राखत पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे व पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर अडवला। आंदोलनकर्ते अक्षय बर्गे यांची समजूत घालून प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या समवेत बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक, उपनिरीक्षक दीपिका मुसळे, मनसेचे तालुका प्रमुख सागर संभाजी बर्गे, शेतकरी विक्रम शिंदे यावेळी उपस्थित होते। सुमारे 1.5 ते पावणे 2 तास सुरू असलेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष निघाला नाही। कचरा डेपोवर कारवाई करण्याच्या विषयावरून प्रशासनाने हात वर केले। अखेरीस मुख्याधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना पत्र दिले आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलनकर्ते या नात्याने मला पत्र देत केवळ कागदोपत्री कामकाज केले आहे। कोरेगाव शहरातील नागरिकांविषयी प्रशासनाला काहीही देणे घेणे राहिले नसल्याचे आजच्या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे। मुख्याधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणि परिपत्रक असल्याचे सांगितले, तसेच काही परिपत्रके दिली असून त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना बहुतांश अधिकार शासनाने दिले आहेत असे समोर आले आहे। त्यामुळे कोरेगावच्या कचरा डेपोचा विषय सोडवण्यास जिल्हाधिकारी संतोष पाटील हेच सक्षम असल्याचे माझे मत झाले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोरच आंदोलन केले जाणार असून कोरेगाव कचरा डेपो प्रकरणी कारवाई करण्यास टाळाटाळ करणारे आणि या विषयास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार असल्याचेही अक्षय बर्गे यांनी सांगितले। आपण का तिथे काम चालू केलं नाही, त्यानंतर मग वर्षभरानं तिथे कोळेवाडी ग्रामपंचायतीनं वेळ झाली, वर्षभरानं तोवर का केली नाही चालू। आणि त्या विहिरीत जर तुम्ही ऐका, त्या विहिरीत जर साहेब अजून फायनल नाही झालं, प्रोसेस 2 वर्ष पुढील प्रोसेस काढली। शिवनेरी साखर कारखाना प्रदूषण प्रकरणी आता दिनांक 8 मे रोजी कोरेगावात होणार बैठक। प्रांताधिकाऱ्यांचा निर्णय। सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांचे आंदोलन तूर्त स्थगित। कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील शिवनेरी शुगर या खासगी साखर कारखान्याच्या प्रदूषणाच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणा कारवाई करत नाही असा आरोप करत सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांनी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी सकाळी 8 वाजता गनिमी काव्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। दरम्यान प्रांताधिकारी अभिजित नाईक यांच्या दालनात 10:30 वाजता बैठक होऊन याविषयी दिनांक 8 मे रोजी व्यापक बैठक घेण्याचा निर्णय सहमतीने घेण्यात आला। त्यामुळे आपले आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे सुतार यांनी सांगितले। महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन झाल्यानंतर सुतार व अन्य सामाजिक कार्यकर्ते गनिमी काव्याने आंदोलन करणार होते। मात्र पोलीस उपनिरीक्षक दीपिका मुसळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बाब प्रांताधिकारी नाईक यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यानंतर त्यांच्या दालनामध्ये बैठक झाली। आंदोलनकर्ते या नात्याने सुतार यांनी कारखान्याच्या माध्यमातून होत असलेल्या प्रदूषणाबाबत सविस्तर माहिती दिली आणि उपविभागीय दंडाधिकारी या नात्याने आपण कारवाई करावी अशी मागणी केली। प्रांताधिकारी नाईक यांनी कायद्यातील तरतुदीबाबत माहिती दिली आणि सातारा येथे उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 8 मे रोजी सकाळी 11 वाजता कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि चर्चा केली जाईल। त्यानंतर कारवाईबाबत पुढील दिशा ठरवण्यात येईल असे आश्वासन दिले। त्यानंतर सुतार यांनी आंदोलन तूर्त स्थगित करत असल्याचे सांगितले। बैठकीस तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, नायब तहसीलदार संदीप चव्हाण, महसूल अधिकारी रणजित जाधव, कोरेगावचे मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ, गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार धनाजी कदम यावेळी उपस्थित होते। मी दत्तात्रय सुतार, सामाजिक कार्यकर्ता। मी आज 1 मे रोजी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले होते की शिवनेरी साखर कारखान्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत, नियमांचं उल्लंघन करत असल्याबाबत तुम्ही कारवाई करा आणि समक्ष भेट स्थळपाणी करा। परंतु स्वतः कुठलीही स्थळपाणी केली नसल्याने मी आज आंदोलनाची भूमिका ठेवली होती। परंतु मला पोलीस प्रशासन वगैरे यांनी प्रांतसाहेबांची भेट घालून दिली। भेट घालून दिल्यानंतर त्यांनी मला आश्वासित केलं आहे की 8 तारखेला
11 वाजता प्रदूषणवाल्यांबरोबर परत मिटिंग घेतो आणि त्या अनुषंगानं पुढील कारवाई करण्यात येईल. परंतु मागच्यासारखं फसवाफसवी होऊ नये म्हणून त्यांना मी माझ्या पद्धतीने मला लेखी पत्र काढण्यासाठी सांगितलेलं आहे. मागच्या वेळेस त्यांनी बराच म्हणजे प्रकार चुकीच्या पद्धतीने माझी वागणूक मला दिली. चुकीच्या पद्धतीनं त्यांनी कार्यालयातील कामकाजाबाबत चुकीच्या पद्धतीने वापर केला. ते आता परत घडू नये ही भूमिका ठेवून आता 8 तारखेला जे मीटिंगमध्ये होईल त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही किंवा कारवाईसाठी ते दक्ष राहतील व त्या अनुषंगाने ते काय करतात काय करत नाहीत या प्रकारे मी लक्ष ठेवून मी त्यासाठी पुढील कारवाई करण्यासाठी मी ठाम आहे. आणि शिवनेरी कारखाना हा चालू राहावा ही माझी भूमिका आहे. त्या कुणीही त्याचा गैरअर्थ काढू नये की कारखाना बंद करण्यासाठी हे आंदोलन करतायत. परंतु मी कारखाना बंद करण्यासाठी आंदोलन करत नाही, पण कारखान्याने सर्व परवानग्या नियमानुसार घ्याव्या. जो सर्वसामान्य न्याय आहे सर्वसामान्यांना तोच न्याय कारखान्यालाही असावा आणि प्रत्येक गोष्टीची परवानगी व जे नियमानुसार चालवण्याची जी काही प्रोसिजर आहे ती पूर्ण करावी आणि कारखाना चालू ठेवावा. याबाबत माझी कुठलीही तक्रार नाही. परंतु नियमानुसार जर काम होत नसेल, नियमानुसार जर कारखाना चालत नसेल तर त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम उपविभागीय अधिकारी यांचं आहे आणि ते त्यांचं काम आणि ते कर्तव्य त्यांनी पार पाडावं. अन्यथा मी याच्या पुढं आणि पुढील दिशा ठरवेन किंवा त्या पद्धतीने मी माझी वाटचाल चालू ठेवेन. मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणीचा गुन्हा वडूज पोलिसांकडे तपासासाठी वर्ग. एकूण 12 जणांना चौकशीसाठी वडूज पोलिसांनी बजावली नोटीस. राज्याचे भाजप नेते आणि ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा तपासासाठी वडूज पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एकूण 12 जणांना रीतसर नोटीस बजावून वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान या नोटीसमुळे संपूर्ण राज्यात राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचे तपास अधिकारी तथा वडूजचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पत्रकारांना गुरुवारी सकाळी 11:30 वाजता माहिती दिली. मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेला देखील सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्याच गुन्ह्याचा तपास सातारा शहर पोलिसांकडून आता वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांना पोलीस कोठडीत देण्याची मागणी केली होती. सातारा जिल्हा न्यायालयाने या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. त्याचबरोबर या प्रकरणात एकूण 12 जणांना वडूज पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस पाठवले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली. जय हिंद. मी PI घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन, सातारा शहर. गुन्हा रजिस्टर नंबर 287/2025 हा राज्याचे ग्रामविकास मंत्री महोदयांना खंडणी मागितल्याच्या संदर्भाने दाखल आहे. नमूद गुन्ह्याचा तपास हा दिनांक 8 एप्रिल रोजी पोलीस स्टेशन सातारा शहर येथून अधिकच्या तपासकामी वडूज पोलीस स्टेशनला म्हणजे माननीय SP सरांच्या आदेशाने आम्हास तपासकामी प्राप्त झाला. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही माननीय जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आरोपी हे MCR झाले, आरोपी हे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये होते, तर त्यांचं पुनर्गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कस्टडी मिळावी याकरता रिव्हिजन ॲप्लिकेशन दाखल केलं होतं. त्या अनुषंगाने कंटिन्यू 3 दिवस दिनांक 21 पासून 24 एप्रिलपर्यंत सातत्याने 3 दिवस मान्य न्यायालयासमक्ष हिअरिंग झाली. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सदाशिव सानप साहेब आणि आम्ही सरकारची बाजू मांडली आणि आज रोजी माननीय न्यायालयाने नमूद गुन्ह्यातील आरोपी चारुशला शिवाजीराव मोहिते, त्याचबरोबर तुषार खरात आणि अनिल सुभेदार या तिघांनाही दिनांक 2 मे 2025 पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. पुढील तपास हा सातारा जिल्ह्याचे SP सर माननीय समीर शेख सर, ॲडिशनल SP मॅडम वैशाली कडूकर मॅडम आणि DYSP अतिरिक्त पदभार आमच्या डिव्हिजनचा हे राहुल धस साहेबाकडे आहे, फलटण डिव्हिजनचे, यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करीत आहोत. नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये तांत्रिक पुराव्याच्या आधारे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आणि टेक्निकल एव्हिडन्स आत्तापर्यंत जे काय प्राप्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही एकूण 12 लोकांना नोटीस देऊन तपासकामी समक्ष हजर राहण्यासाठी बोलवलेले आहेत. त्यांचं
इंट्रॉगेशन करून ते पुढील त्यांना जे आरोपी होतील त्या आरोपीची संख्या वाढेल आणि किंवा बाकी साक्षीदार होतील, परंतु 12 लोकांना नोटीस देण्यात आलेली आहे.